छत्रपती संभाजीनगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरामध्ये अनेक अशा ऐतिहासिक वस्तू आहेत, त्यासोबत अनेक अशी ऐतिहासिक मंदिरे देखील आहेत. आणि त्यापैकीच एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे शहरातील सातारा परिसरात असलेले खंडोबाचे मंदिर. या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त भव्य अशी यात्रा भरते, त्यासोबत मोठा उत्सव देखील असतो. तर हे मंदिर नेमकं कसं आहे किंवा या मंदिराचा काय इतिहास आहे, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या खंडोबा देवस्थानचा इतिहास हा फार पुरातन आहे. शके 1632 पासून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि हे दगडी काम जवळजवळ 800 वर्षापूर्वीचं आहे खालचं. त्यानंतर वर काम जे आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. पूर्वी जागीरदारी होती, त्या काळामध्ये नारायणराव दीक्षित हे जागीरदार होते. त्या काळामध्ये ते मंदिर एक कडे बटार आहे, त्या ठिकाणी ते रोज संध्याकाळ सकाळ पूजा अर्चा करण्याकरता जात होते. कालांतराने ते वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांनी भगवंताची आराधना केली की मी आता येऊ शकत नाही मग आपली पूजा अर्चा करण्याकरता. त्यावेळी त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी समोर येऊन माझ्याकडून पाहिले तर भगवंताला त्याला साक्षात्कार दिला. तेव्हापासून ही मूर्ती या ठिकाणी या खंडोबा मंदिरामध्ये स्थापन झालेली आहे आणि तेव्हापासून हे यात्रेला प्रारंभ झालेला आहे. आपलं हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आतमधले म्हणजे आपल्या जे खंडोबाची मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. 12 खंडोबापैकी हे आपलं 7वं स्थान आहे, म्हणून इथे सातारा नाव असं पडलेलं आहे. चंपाषष्ठी उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे भरला जातो. चंपाषष्ठीची यात्रा भरली जाते आपल्याकडे. नवरात्राला सुरुवात झालेली आहे. 26 तारखेला मेन आपली चंपाषष्ठी यात्रा आहे आणि 29 तारखेला आपली यात्रेची सांगता आहे. सकाळी ठीक 3 वाजता देवाला विधिवत पूजा करून ठीक 7 वाजता खंडोबा महाराजांची आरती होते. 8 वाजता खंडोबा महाराजांची गावामध्ये पालखी निघते. खंडोबा महाराजांची मूर्ती ही दांडेकरांच्या वाड्यामध्ये आपल्याला तिथे चंपाषष्ठी एक दिवस ठेवली जाते. परत संध्याकाळी 8 वाजता गावातून मिरवणूक काढून खंडोबा महाराजांची मूर्ती वाजत गाजत मंदिरामध्ये आणली जाते. ही वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे, ते चालू ठेवायची. भाविकांना काय आता गर्दी खूप झालेली आहे. आज तुम्ही पण बघितलेले आहे की खूप मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहे. फक्त भाविकांना हे सांगण्यात येते की शांततेत दर्शन घ्या, रांगेमध्ये दर्शन घ्या आणि व्यवस्थित सगळ्यांना लहान बाळांना सांभाळून खंडोबा महाराजांचे दर्शन घ्या. काही गडबड होणार नाही याची स्वतःची काळजी स्वतः घ्या. ते 29 तारखेपर्यंत साधारण 10 दिवसामध्ये 10 ते 12 लाख पब्लिक येण्याची संभावना आहे. या अनुषंगाने मंदिर ट्रस्ट, पोलीस प्रशासन, शासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे तशी योजना पण केलेली आहे. पार्किंग साठी पण जागा केलेली आहे. तशी पूर्ण सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व गावातील मंडळी, राजकीय मंडळी सर्व त्याच्यासाठी सतर्कच आहे की एवढी लोक. आणि 26 तारखेनंतर तर पब्लिक खूप जास्त वाढते. 26 तारीख ते 29 3 दिवसात कमीत कमी 5 ते 6 लाख पब्लिक येईल हा अंदाज असतो. त्याच्यानंतरचा जो रविवार येतो, यात्रेच्या नंतरचा जो रविवार येतो, त्या रविवारी 2.5 ते 3 लाख लोकसंख्या भाविक दर्शनासाठी येतात. तर कोणत्याही भाविकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण खात्री मंदिराचे पुजारी, मंदिराचे ट्रस्टी, गावातील लोक, राजकीय मंडळी सर्वांकडनं घेण्यात येणार आहे. तरी भाविकांना पण आमचं एक आव्हान आहे की शांततेत दर्शन घ्यावं, काही गोंधळ करू नये. अशा पद्धतीने या ठिकाणी चंपाषष्ठी निमित्त मोठा उत्सव असतो. तर तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन नक्की खंडोबाचं दर्शन घेऊ शकता. अतिशय प्राचीन आणि अतिशय छान असं हे मंदिर आहे. अपूर्वा ताळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.